नमस्कार, मैं हूं बलवीर वैद। आइए देखते हैं आज की खास खबर। जो 4 ट्रेन हैं, कच्छ एक्सप्रेस, दादर बीकानेर एक्सप्रेस, बांद्रा सूरत इंटरसिटी एक्सप्रेस और बांद्रा गाजीपुर एक्सप्रेस, इनका ठहराव चाहिए वो नहीं मिला है। पालघर के सांसद हेमंत सावरा ने प्रवासियों की एक महत्वपूर्ण समस्या का समाधान किया है। उन्होंने लोकसभा में रेल यात्रियों के मुद्दे को उठाया और रेल मंत्री अश्विनी वैष्णव से लगातार मांग की। उनकी कोशिशों के फलस्वरूप बांद्रा टर्मिनल से भुज कच्छ एक्सप्रेस और बीकानेर दादर एक्सप्रेस को पालघर स्टेशन पर रोकने का निर्णय लिया गया है। यह निर्णय पालघर के प्रवासियों के लिए बड़ी राहत लेकर आया है। सांसद हेमंत सावरा ने इस उपलब्धि पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए नमस्कार। पालघर जिल्ह्यातील बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज रेल्वे मंत्र्यांनी घेतलेला आहे आणि गेली काही वर्षापासून पालघर रेल्वे स्थानकामध्ये ज्या गाड्यांचे थांबे मिळण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आम्ही करत होतो, गेल्या दोन्ही अधिवेशनामध्ये माननीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना पत्र देऊन त्यांना भेटून आणि प्रत्यक्ष संसदेमध्ये प्रश्न विचारून त्याचा पाठपुरावा केला होता। त्या बांद्रा टर्मिनस ते भुज कच्छ एक्सप्रेस आणि बीकानेर दादर एक्सप्रेस या दोन्ही बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांना पालघर येथे लवकरात लवकर थांबा मिळण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे मला सूचना आज रेल्वे मंत्र्यातर्फे मिळालेली आहे। त्यामुळे सर्व प्रवाशांना सुखद अशी बातमी आहे। गेल्या 2022 मध्ये सुद्धा प्रॅक्टिकल फिजिबिलिटी रिपोर्ट हा या गाड्यांच्या बाबतीत रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता आणि रेल्वे बोर्डाच्या चेअरमॅनला सुद्धा मी मागच्या अधिवेशनामध्ये भेटलो होतो, त्यांना विनंती केली होती। त्याप्रमाणे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि या बाबतीत निश्चित मी सांगू इच्छितो की रेल्वे प्रवाशांच्या बाबतीत असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा यापुढे सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा निश्चित करेन। त्यामुळे या निर्णयाबद्दल मी माननीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचं खूप धन्यवाद व्यक्त करतो। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद। दर्शकों, आपको ये हमारा बुलेटिन कैसा लगा, हम आपसे जानना चाहेंगे। इसके लिए आप लाइक और सब्सक्राइब भी करें और वी न्यूज़ की इसी तरह की खास खबरों के लिए आप हमसे जुड़े रहिए। नमस्कार।